नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। नवीन प्रणालीप्रमाणे पेन्शन हवी तर या गोष्टी नक्की पहा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राहावे आणि दरमहा ठराविक उत्पन्न मिळावे यासाठी अनेक जण विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात। केंद्र सरकारची नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच NPS ही देखील निवृत्ती नियोजनासाठी वापरली जाणारी दीर्घकालीन योजना आहे। योग्य कालावधीसाठी नियमित गुंतवणूक केल्यास निवृत्तीच्या वेळी मोठा निधी तयार होऊ शकतो। 25व्या वर्षापासून गुंतवणूक केल्यास मोठा निधी। समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25व्या वर्षी NPS मध्ये गुंतवणूक सुरू केली तर आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत ती सुरू ठेवली म्हणजे तब्बल 35 वर्षाचा गुंतवणुकीचा कालावधी मिळतो। TV9 मराठीच्या उदाहरणानुसार या कालावधीत दरमहा अंदाजे 14 ते 15 हजार रुपये गुंतवणूक केली आणि सरासरी 10% वार्षिक परतावा गृहीत धरला तर निवृत्तीच्या वेळी सुमारे 5 कोटी रुपयांचा कॉपर्स तयार होऊ शकतो। 5 कोटीच्या निधीचे काय होईल? या उदाहरणात निवृत्तीच्या वेळी तयार झालेल्या सुमारे 5 कोटी रुपयांच्या कॉपर्समधील 60% रक्कम म्हणजे जवळपास 3 कोटी एक रकमी काढता येऊ शकतात। उर्वरित 40% रक्कम म्हणजे सुमारे 2 कोटी रुपये एन्युटी खरेदीसाठी वापरली जाऊ शकते। एन्युटी मधून निवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळण्याची व्यवस्था होते। मग 50 हजाराची पेन्शन कशी? या उदाहरणात एन्युटीवर 60% परतावा गृहीत धरल्यास सुमारे 2 कोटी रुपयांच्या एन्युटी मधून दरमहा अंदाजे 50 हजार रुपये पेन्शन मिळू शकते अशी गणना करण्यात आली आहे। मात्र हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे अंदाजा आधारित गणना आहे। NPS मधील गुंतवणूक विविध साधनांमध्ये केली जाते आणि प्रत्यक्ष परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो। त्यामुळे अंतिम कॉपर्स, एन्युटीचे दर आणि मिळणारी पेन्शन यामध्ये बदल होऊ शकतो। NPS मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा, NPS ही बाजाराशी संबंधित दीर्घकालीन निवृत्ती योजना असल्याने निश्चित 10% किंवा कोणताही ठराविक परतावा मिळेल असे गृहीत धरता येत नाही। त्यामुळे केवळ या उदाहरणावर आधारित गुंतवणुकीचा निर्णय न घेता NPSचे नियम, जोखीम, एन्युटीचे पर्याय आणि करासंबंधी बाबी समजून घेणे आवश्यक आहे। थोडक्यात सांगायचे तर तरुण वयात नियमित आणि दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास निवृत्तीपर्यंत मोठा निधी तयार करण्याची संधी मिळू शकते। मात्र दरमहा 50 हजार रुपये पेन्शन ही हमी नसून दिलेल्या गृहीतकावर आधारित अंदाज आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।